एव्हरीवन, वेलकम टू द न्यू ब्लॉग. मुलीला मला टिफिनमध्ये सँडविच द्यायचं होतं. तर मी हा बेकर्स डझनचा रागी लोफ आणला होता. खूप छान असतो हा ब्रेड. आणि मला ॲक्च्युली तिला सँडविचेस द्यायचे होते, स्पिनेच आणि टोफू आणि हंग कट सँडविच. सो इथे मी रव्याचे मेदू वडे बनवत आहे. ते पण मी 1 वाटी रवा आणि 3 कप पाणी असं उकळवून घेतलेलं. मी त्यात मीठ टाकलं होतं, चिली फ्लेक्स टाकले होते आणि बस आपलं जसे आपण मेदूवड्यामध्ये जे स्टफिंग टाकतो कांदा वगैरे चिरून ते नंतर टाकलं होतं मी. तर मी हे करून घेतलं आणि थंड केलं आणि हे बघा येतं आता मी सँडविच बनवून घेतलं आहे. ॲक्च्युली दही तापवू नये असं म्हणतात, कारण आयुर्वेदानुसार दही गरम करत नाहीत. पण आपण कढी वगैरे बनवतो, पण तरीसुद्धा मी तिच्या ह्याच्यामध्ये मी कॉम्प्रोमाइज नाही करत. तो मी टोस्ट बनवून घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्यात स्टफिंग भरलं. तर चला आता मला डबा पॅक करायचा आहे, कारण तिची बस येण्याची वेळ झाली आहे. तर मी तिला ॲक्च्युली हा सेकंड टिफिन आहे तिचा, जो लंच टिफिन म्हणतात. तर त्याला मी 2 सँडविचेस देते आणि मेदूवडे आणि पीनट चटणी तिला खूप आवडते, साऊथ इंडियन पीनट चटणी. तो मी ती पण पॅक केली. तर इथे मी आता डबे सगळे तिचे रेडी करते, जेणेकरून मी माझ्याकडून तिला फ्री करेन, बाकी तिची बस आल्यावर ती जाईल. तर बस बघा इथे मी आता डबे भरून तिला रेडी करून देते आहे. आणि डबे रेडी करून दिल्यानंतर मला ॲक्च्युली लोणी बनवायचं होतं, आज कढवायचं होतं. तर मी सकाळीच 5 वाजता काढून ठेवलेलं मलाई वगैरे, पण ती काय पिघळली नव्हती, कडक होती, आईस होती. तर मी तशीच ठेवून दिली थोडा वेळ साईडला. एका डब्यात बघा तिला बनाना देते. सो बस झाला आहे तिचा टिफिन पॅक. आता मी पॅक करते आहे. हे तर डेली ॲक्च्युली आपल्या म्हणतात ना, आईला शांती नसते, आईला कामं असतात. आई आपल्या आपापल्या मुलांना काय द्यायचं, हेल्दी काय द्यायचं, काय देतो आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्यालाच लक्ष द्याव्या लागतात. प्रत्येक आईचं रोजचं ठरलेलं काम. सो इथे माझा टिफिन झालेला आहे. आता ती जाते खाली, तिची बस येण्याची वेळ झाली आहे. तर बघा ती गेल्यानंतर मला ॲक्च्युली मलाईचं हे सगळं काढून बराच वेळ होता, आईस होता, त्याच्यामुळे मी म्हटलं चला थोडा वेळ टेरेसवर जाऊन झाडांवर थोडा वेळ घालवते. सो मी तिथे ॲक्च्युली पाणी भरून ठेवते कबुतरांना, पिजन्सना. इवन ते फक्त कबूतरच नाही तर चिमण्या वगैरे सगळे पाणी पितात, पोपट पण पाणी पितात. सो त्यांच्यासाठी पाणी. पण सकाळची वेळ जी आहे ना,